अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. किती सुंदर रांगोळी ना. ही आहे आकुर्डी केंद्रातली. चला पुढे ब्लॉग दाखवते पूर्ण की कसं झालं आजचं गुरुपद. आता दिवसाची सुरुवात अशी झाली. शिवांशने स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग माझं. यशवंत हो, सुखवंत हो, शिक्षणात प्रगती कर माझ्या बाळा. एवढ्या रात्री पावसात आम्ही आलोय गर्दीतनं बाहेर निघत केंद्रामध्ये. इथे आम्ही श्रीफळ घ्यायला चाललोय. नारळ घेतले, ते पाण्याचं बघून घेतलं आणि दोघंही निघालो. पण त्यात शिवांश नाराज झाला, कारण की तो म्हणाला की मला पण नारळ का नाही घेतलं तुम्ही, तुमचं नारळ मला द्या, असे म्हणून तो निघाला पुढे. मग पुढे गर्दी बघा केवढी गर्दी आहे. एवढी मोठी रांग लागली आहे. एवढी प्रचंड गर्दी ना केंद्रामध्ये. म्हणजे आम्हाला एवढा उशीर झाला होता तरी पण म्हणजे खूप छान वाटलं. कारण की केंद्रामध्ये ना महाराजांना पाहिलं ना तरच खूप भारी वाटतं. आणि एवढी गर्दी बघून असं वाटतं ना खरंच आपणच एकटे नाही आहेत का, भरपूर सेवेकरी आहेत. इथे चप्पल काढली होती आम्ही बाजूला. पुढे चप्पल स्टँडवर दिसते. चप्पल स्टँडला गर्दी होते म्हणून आम्ही इकडे साईडला झाडाखालीच काढली. तर हे बोलले का इकडेच काढ म्हणून चप्पल. आता एक लक्ष ठेवा, चप्पल कुठे काढायची. चप्पल स्टँडला. चप्पल स्टँड असेल ना इकडे तिकडे, मग परत आम्ही तिघांच्या चपला इकडे काढल्या आणि आम्ही पुढे निघालो. पुढे बघा केवढी गर्दी आहे. केवढा आनंद होतो ना केंद्रात असल्यावर की असं वाटतं आपण एकटेच नाही आहे, एवढे मोठे सेवेकरी आहेत आणि एवढी प्रचंड लांब. गुरुपदची लाईन वेगळी असणार आहे. नवीन सेवेकऱ्यांना गुरुपद घ्यायचं असेल त्यांनी आतमध्ये सेवेकऱ्यांना विचारा, आतमध्ये लगेच सोडलं जातं गुरुपद घ्या. हो ऐका ना दादा, गुरुपदची लाईन वेगळी का एकच आहे? गुरुपूजन करायचं, गुरुपदची लाईन सेपरेट असते. लाईन म्हणजे डायरेक्ट आतमध्ये जावं लागतं. माझ्या आवडणं वाटलं की आतमध्ये सोडताय का नाही म्हणून ती दर्शन रांगेत थांबले होते. आणि मी पुढे आले विचारायला, कारण की भरपूर वेळ झाला आहे असं. मी रांगेत कधीच थांबत नाही, कारण की गुरुपद घेण्यासाठी गुरूंचं दर्शन करण्यासाठी सेपरेट आपल्याला आतमध्ये सोडलं जातं. त्याची वेगळी म्हणजे लाईन असते. दुसरं म्हणजे जे नवीन सेवेकरी असतात त्यांनी बिनधास्त इथे या आणि स्वामींच्या सेवा करताना कोणतेही मनात प्रश्न नका विचारू. डायरेक्टली सेवेकरी असतात त्यांना विचारा, दादा आम्हाला गुरुपद घ्यायचं आहे. तुम्ही त्यांना विचारा, भाऊ दादा, कारण की सेवेकरी म्हटलं की भाऊ ताई असतातच. इथे गुरुपद घेण्यासाठी ना बरेचसे नवीन सेवेकरी होते. त्यात मावशी होत्या, काही ताई होत्या. त्यांना गुरुपद घेण्यासाठी काय लागतं हे माहीत नव्हतं. ते विचारत होत्या मला की गुरुपद घेण्यासाठी काय काय वस्तू लागतात, काय काय घ्यावं लागतं. तर मग मी त्यांना सांगितलं की गुरुपद घेण्यासाठी आपल्याला काही नाही, फक्त श्रीफळ, खडीसाखर लागते आणि फूल पाहिजे वगैरे. गुलाबाचं असेल तर उत्तमच. मग त्यांनी काय केलं, खडीसाखर वगैरे घेऊन आल्या आणि श्रीफळ घेऊन आल्या. मग त्यांना सांगितलं तुम्ही आतमध्ये गेलं का त्यांना सांगा गुरुपद घ्यायचं वगैरे, ते बरोबर सांगते, सगळं विधी करून घेतील. तर चला आता इथे गुरुपद घेण्याची सेवा सुरू झाली. बघा इथे कसं गुरुपद घेत आहे वगैरे. आम्हाला आतमध्ये सोडल्यानंतर विचारलं मला. अगोदर त्यांना सोडलं, मग मी त्यांना म्हटलं थांबा म्हणून. तर ते दादा बोलले की तुम्हाला जोडीने घ्यायचं आहे. म्हटलं हो आम्हाला जोडीने घ्यायचं आहे. मग ते बोलले का ठीक आहे जा तुम्ही पण आतमध्ये. मग आम्हाला सांगितलं तुम्ही इकडे ह्या बाजूला बसा, म्हणजे तुमचं जोडीने पण तुमचं गुरुपद घेऊन होईल. मग बघा आता आमच्या पुढे हे यांचा अभिषेक चालू होता आणि यांचं गुरुपद घेण्यात चालू होतं. त्याच्यानंतर आमचं आहे. शिवांचं इथे दुसरं तिसरं गुरुपद असेल तर त्याला खूप आवड होती का गुरुपद घ्यायचं, महाराजांना श्रीफळ व्हायचं. इथे बघा त्याला म्हणून घेते मी, हे वाचता येत नाही. तर तो आत्ताशी 4-5 वर्षांचा. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत
आपण माझे गुरुपद घ्या आणि माझा योगक्षेम चालवा. मोठ्याने बोल. माझा योगक्षेम चालवा व आपला सत्य शिष्य होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी असा मला आशीर्वाद देऊन आपली जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही नम्र प्रार्थना. हात जोड आणि हाताने नमस्कार कर. त्याला तीर्थ द्या. चला. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. पटापट बोला. व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोतकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शीर्षा धारयाम्यहम. पिऊन घे. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. स्वामी समर्थ ठीक आहे. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपूत घ्या आणि माझा योगक्षेम चालवावा. आपला सत्य शिष्य होण्याची प्रार्थना माझ्या अंगी यावी असं मला आशीर्वाद देऊन आपली जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही नम्र प्रार्थना. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शीर्षा धारयाम्यहम. धन्यवाद दादा. वा 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 खूप छान झालं असं गुरुपद. आहे दर्शन रांग जिथे आपल्याला प्रसाद मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ आहे का? हो घेतला ना लाडू. महाराजांचा आवडता डाळीचा लाडू असतो. मी करू मदत. करू का मदत? श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण आहे का? करू. आहो सेवा ती सेवा दिवसभर का. मी एक सोडून देतो ताई, तुम्ही द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुठला पाहिजे? चला दादा पुढे घे ना. श्री स्वामी या पुढे या पुढे या. श्री स्वामी द्या दोन्ही चालतं का? श्री स्वामी समर्थ. चला हे पटापट चालत का नाही? चालत. स्वामी समर्थ. चालत थांबा 2 मिनिटं. बरं तुम्ही द्या. 2 मिनिटं थांबा. त्यांनी जर काय केले ना मी तोडून टाकतो याच्यात, तुम्ही द्या. श्री स्वामी समर्थ. मी तोडून टाकतो, तुम्ही त्याच्यातले द्या. हे तोडलेले नाहीये. तोडलेले आहेत ते. हे तोडलेले. श्री स्वामी समर्थ. त्यातले द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. घ्या 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 घ्या. श्री स्वामी समर्थ. काही त्यातले द्या ना, मी यात तोडून टाकतो. श्री स्वामी समर्थ. तोडलेलं नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे किती छान आहे ना.
चला तर मग अशा पद्धतीने आपली गुरुपौर्णिमेचं स्वामी महाराजांना आपलं गुरुपद घेण्यास आपण विनंती केली आणि गुरुपद महाराजांनी स्वीकारलं. खूप छान दिवस गेला. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ येतेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री